सुप्रभात मुलांनो, आजच्या मराठीच्या क्लासमध्ये मी मॅक्सिना टीचर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या क्लासमध्ये माहिती घेऊया हा चौथा धडा आपण पाहत होतो. त्यामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या जीवनाविषयी माहिती दिली आहे. आता उर्वरित धडा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये त्यांनी केलेल्या संशोधनाविषयी माहिती दिलेली आहे, ती आपण पाहूया. तर मुलांनो, धडा चौथा, माहिती घेऊया. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. तर पान क्रमांक 8 वरती पाहायचं आहे. पहिले 2 पॅरेग्राफ आपण पाहिलेले आहेत. आता 3rd पॅरेग्राफ पाहायचा आहे. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. तर 3rd पॅरेग्राफ, कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. ते म्हणजे वसंत गोवारीकर. तर त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला घेतले. कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातील एक शहर, आणि तिथे जाऊन त्यांनी पदवीपर्यंतचे म्हणजे ग्रॅज्युएशन तिकडे त्यांनी कंप्लीट केले. आणि त्यानंतर त्याच्या पुढचे शिक्षण घेण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तर बर्मिंगहॅम विद्यापीठात, बर्मिंगहॅम विद्यापीठ इंग्लंडमधील एक नामवंत संशोधन विद्यापीठ, रिसर्च युनिव्हर्सिटी. तर तेथे त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. रासायनिक अभियांत्रिकी म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग, तेथे त्यांनी संशोधन केले, रिसर्च केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. आणि पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात, ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट, तेथे त्यांनी संशोधक म्हणून काम केले. तेथे त्यांनी एक सायंटिस्ट म्हणून, एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी काम केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. विक्रम साराभाई हे एक थोर भारतीय अणुसंशोधक, ग्रेट इंडियन न्यूक्लिअर सायंटिस्ट. विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 गुजरातमधील अहमदाबाद शहरात झाला. ते भारतीय भौतिकशास्त्र व खगोलशास्त्रज्ञ होते. आपले 12वी पर्यंतचे शिक्षण आटपून 1937 साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर CV रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. तर विक्रम साराभाई यांनी त्यांना आग्रह केला, त्यांना विनंती केली, त्यांनी फोर्स केला आणि त्यामुळे ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात, अवकाश म्हणजे अंतराळ, आकाश, स्पेस रिसर्च सेंटर, त्या केंद्रामध्ये ते रुजू झाले म्हणजे सामील झाले, जॉईन झाले. घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. घनपदार्थातील ऊर्जा,
तर मुलांनो, घनपदार्थ म्हणजे काय, तर भरीव पदार्थ, दाट वस्तू, सॉलिड सबस्टेन्स. तर त्या पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. पुढाकार म्हणजे मुख्य सहभाग, तिकडे मुख्य सहभाग त्यांनी दाखवला आणि त्यांच्या सहकार्याने नवा प्रकल्प म्हणजे उपक्रम, प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. भारताच्या विज्ञान क्षेत्रात म्हणजे सायन्स डिपार्टमेंटमध्ये त्यांनी जी काही कामगिरी केलेली आहे, कामगिरी म्हणजे कार्य, आणि मोठी कामगिरी म्हणजे मोठे कार्य त्यांनी केलेलं आहे, महान कार्य त्यांनी केलेलं आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घनइंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाण, तर मुलांनो अग्निबाण म्हणजे काय, रॉकेट. आणि मोटार म्हणजे आपल्याला माहिती आहे मोटार म्हणजे गाडी, परंतु इथे त्याचा अर्थ आलेला आहे की अग्निबाणाची मोटार म्हणजे इंजिन, गती देणारे यंत्र. आणि त्यासाठी लागणारे घन म्हणजे भरीव पदार्थ, वस्तू, आणि इंधन म्हणजे ज्वालाग्राही पदार्थ, फ्यूल. तर ते बनवण्याचे तंत्र म्हणजे नियमबद्ध पद्धत, टेक्निक त्यांनी विकसित केले म्हणजे त्यांनी तयार केले, डेव्हलप केले. तर मुलांनो, अशा प्रकारे या धड्यात डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलेल्या संशोधनाविषयी व त्यांच्या जीवनाविषयी माहिती दिलेली आहे. आणि मला आशा आहे की हा धडा तुम्हाला समजलेला असेल. मी नोट्स पाठवीन, त्या तुम्ही तुमच्या बुकमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. तर आपला जेव्हा पुढचा मराठीचा क्लास असेल तेव्हा आपण पुढचा धडा पाहणार आहोत. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.